मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। जरांगे आज शिवनेरी किल्ल्यावर जाणार। जरांगे शिवरायांना अभिवादन करून मुंबईकडे कूच करणार। आज रात्री मुंबईमध्ये पोहोचण्याची शक्यता। मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी परवानगी। अटी आणि शर्तींसह एका दिवसासाठी आंदोलनाला परवानगी। 5 वाहनांसह केवळ 5000 आंदोलक येण्यास परवानगी। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये आज महत्त्वाची बैठक। बैठकीनंतर दोन्ही नेते जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी ॲक्शन मोडवर आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक। बैठकीत जरांगेंच्या मोर्चावर चर्चा होणार असल्याची माहिती। मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चाला भाजपचा बॅनरमधून प्रत्युत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची जोरदार बॅनरबाजी। उच्च न्यायालयामध्ये आरक्षण टिकवणारे देवेंद्र फडणवीस अशा आशयाचे बॅनर। आज 1.5 दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन। प्रशासनाकडून कृत्रिम तलाव तयार। गजाननाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पांना निरोप दिला जाणार। ऋषीपंचमी निमित्त 35,000 महिलांचं अथर्व शीर्ष पठण। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर सामुदायिक अथर्व शीर्ष पठण। उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी। ठाकरे बंधूंमध्ये 2 तास कौटुंबिक गप्पा। शिवतीर्थावर एकाच फ्रेममध्ये दिसल्या ठाकरेंच्या 3 पिढ्या। आज कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं टोल बंद करो आंदोलन। खराब महामार्गांवरील टोल वसुली बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवसैनिक आक्रमक। किणी टोल नाक्यावर करणार आंदोलन। संघा इतका तीव्र विरोध कोणत्याही संघटनेला सहन करावा लागला नाही। संघाच्या शताब्दी कार्यक्रमात मोहन भागवतांचं वक्तव्य। जगात कट्टरतावाद वाढल्याची देखील व्यक्त केली खंत। विरारमधील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 10 वर। अजूनही बचाव कार्य सुरू। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता। विशाळगड दंगल प्रकरणात मुख्य संशयित आरोपी रवींद्र पडवळ वर्षभरानंतर गजाआड। पुण्यातल्या हडपसरमध्ये शाहूवाडी पोलिसांनी केली अटक। शनिवारपर्यंत पोलीस कोठडी।